केलेले आहेत ते देखील याचं समर्थन करतायत सरकारचं. ते तर करणारच ना. काल पाहिलं ना, आमच्या कार्यालयापुढे आले. म्हणजे नीट पेपर आम्ही फोडला, आम्ही जबाबदार आहोत. पोरांवर लाठीचार्ज आम्ही केला म्हणून आमच्या कार्यालयापुढे येतात. थोडी तरी लाज असायला पाहिजे. काँग्रेसच्या कार्यालयापुढे आपण का जातो? उलटा चोर, पहिले पोलीस चोरांच्या मागे धावत होते, आता चोर पोलिसांच्या मागे धावत आहेत. असा तो प्रकार आहे. उलट्या चोरांच्या उलट्या बोंबा काल हे आम्ही बघितलं. आपला पापावर पांघरून घालण्यासाठी दुसऱ्याच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करून विषय डायव्हर्ट करायचा आणि तरुणांचा आक्रोश दाबायचा, हे नवा फंडा आहे भाजपचा आहे. यांना जनता कधी माफ करणार नाही. एनडीएच्या मित्र पक्षातली ती हतबलता आहे की भाजपसोबत त्यांना देखील प्रवाहासोबत वाहून जावं लागतं. हतबलताच आहे. सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे ती सोबत आहेत. सत्ताही त्यांना सर्वोच्च वाटत आहे, त्यांना भीती वाटते आहे मोदी सरकारची. हे काही इच्छेने आहेत असं मला नाही वाटत. फरकडत जाऊन स्वतःला सेफ करण्यासाठी त्यांच्या बरोबर आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही. अपूर्वा नावाची युवा सेनेची कार्यकर्ता आहे, तुम्हालाही उचलून मॅन हँडल केलं. जाणून बुजून सरकार तुम्हाला या पद्धतीचं संरक्षण आहे. सुनील केदार नागपूरमध्ये, प्रफुल्ल गोडसे पाटील नागपूरमध्ये होते. मॅन हँडल जे तुम्हाला केलं जात आहे, तुमच्या सगळ्या नेत्यांना महाविकास आघाडी जाणून बुजून केलं जात आहे. नाही सगळी तुम्हाला काल नेलं, त्याच्यात काय झालं? नाही, काल फार बळजबरी केली. फार आम्हाला अरे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मार्च करत होतो विद्यार्थ्यांसाठी. तर ह्या आणि अशा पद्धतीनं हाताळणं म्हणजे हे फार पोलिसांची दादागिरी होती, ही गुंडगिरी होती. मला ज्या पद्धतीनं उचललं आणि गाडीमध्ये धक्का दिला, माझ्या खांद्याला मी मला खूप त्रास होत होता. मला झोप लागत नव्हती रात्री. एवढा मला माझे खांदे दुखत होते. एवढ्या अमानुषपणे उचलून टाकण्याचं काम केलं. ही पद्धत नाही. या पद्धतीनं तुम्हाला आवाज कोणाचा दाबता येत नाही. पण लोकशाही यांना मान्यच नाही आहे. त्यामुळे हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालवली जात आहे आणि लोकशाहीचा गळा घोटला जातोय. एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहे. त्यामध्ये पोलीस तरुणांना धमकी देते का पुन्हा तुम्ही आंदोलनात सहभागी झाले 50-50 ग्राम तुमच्याकडे पावडर टाकून तुम्हाला काय नका ना. आता तेवढंच राहिलं आहे. छोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करायचं काम जर पोलीस करत असतील. या देशामध्ये काय इंग्रज होते, त्यावेळेस इंग्रज होते किती? 200-250 इंग्रजांनी या देशावर राज्य केलं. हातात बंदुका कोणाच्या दिल्या? भारतीय माणसाच्या तरुणाच्या हातात बंदुका दिल्या, भरत्या करून घेतल्या. त्यांनीच भारतीय माणसाचा बळी घेतला. जलियांवाला बागमध्ये गोळ्या घालणारे कोण होते? इंग्रज कमी होते. सुरुवात जरी इंग्रजांनी एक गोळीची केली असली तरी बाकी मारणारे तर भारतीयच होते. आता तेच आहेत. सत्तेत इंग्रजाऐवजी दुसरे बसले आहेत. बंदुका मात्र भारतीय हाताच्या माणसात आहेत, भारतीय लोकांचा बळी घ्यायसाठी. सगळ्यात महत्वाचं काल सगळं जे आंदोलन झालं इतके सुद्धा आढळले की मतभेद विसरून सगळ्यांनी एकत्रित, विरोधकांनी एकत्रित येऊन सगळं आंदोलन करावं. दुसरीकडे ठाकरे बंधू मोर्चा काढताय, पण त्याचबरोबर खतखत मास्तर दिल्लीत जाऊन काँग्रेसवर फार विरोधात बोलताय आणि अर्वाच्य भाषेत, म्हणजे भाषा बरोबर नव्हती त्यांनी. नाही, त्याची भाषा काही कोणाला पटली नाही. राहुल गांधीच्या मागे देश उभा आहे, पण त्याला ज्या भाषेत तो बोलला ते चुकीचं आहे. त्याचं समर्थन, त्याच्या कमेंट्स बघा खाली, त्याची ऐशी तैशी केलेली आहे त्या मास्तरची. आणि तुला काय, तू सत्तेला बोल ना. आमच्या हातात काय आहे? आणि काय ते दुसऱ्या पार्टीचा, आमच्या पक्षाचा राहुलजी आदेश किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष देतील किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष देतील, त्या पद्धतीनं आमचे नेते काम करतात. एवढी साधी अक्कल जर त्याला नसेल तर काही बोलायला गरज नाही.